नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 एप्रिल 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आपली ध्येय उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्कमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता, परंतु तिथे कोणी अज्ञात व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. प्रलंबित घटना वादग्रस्त विषयी होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. वृषभ राशी, आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमचा जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील हे आज तुम्हाला कळेल. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. तुमचे आयुष्य आज खरंच खूप सुंदर असणार आहे, कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे. प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा. मिथुन राशी, आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, कोणी कोडी सोडवतील आणि अन्य काही जण कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. आज तुम्ही एकमेकांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पना विश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही, हा तुमचा खरा प्रश्न आहे. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. घरातील दुरुस्तीची कामे अथवा सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा जोडीदार आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. कर्क राशी, आज तुमच्या आईवडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास सहाय्य आणि प्रेम देतील. आज प्रेमी किंवा प्रेमिका खूप रागात असू शकतात, यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल.
जर ते रागात आहेत तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. तंदुरुस्ती आणि वजन घटवण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. सिंह राशी, चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापित्यासोबत या बाबतीत बोलू शकता. कुटुंबातील सदस्यासोबत काही अडचणी निर्माण होतील, परंतु त्याचा मनशांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. तुमच्या रोमॅन्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशात जर तुम्ही काही चुकी केली असेल तर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागू शकतात. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. आपल्या कुठल्या मित्रासोबत आज वेळ घालवू शकतात, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल. आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. कन्या राशी, आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा. प्रेम करा. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मध्ये येऊ देऊ नका. इतरांना काय म्हणायचे आहे ते देखील ऐका. ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचूनही करू शकता. घरी पोहोचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा पार्कमध्ये कुटुंबातील लोकांसोबत जाण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणीबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही तुमचा जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल. तूळ राशी, आजच्या दिवशी सर्वजण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. तुमचा चमू एकत्र आणून सार्वत्रिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमची स्थिती आता अतिशय सशक्त आहे. बहुतांश घटना आपल्याला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. शक्य असेल तर लांबचा प्रवास करणे टाळा. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. वृश्चिक राशी, अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. तुमचे जोडीदार, भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते. फुले, हवा, फुलपाखरे, प्रकाश तुम्हाला रोमॅन्टिक गुदगुल्या होतील. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही
पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. तुमचा जोडीदार आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. धनु राशी, प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. तुमची बांधिलकी फळेल आणि तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. स्वप्न सत्यात उतरलेले तुम्ही पाहाल, परंतु त्यामुळे हे यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि सातत्याने प्रामाणिकपणे काम करीत राहा. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत घालवा. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो. बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल. मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. मकर राशी, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल. तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही तुमचे आरोग्य राखल्यामुळे थकवा येणार नाही. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी व्हाल. इतरावर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. कुंभ राशी, नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्या. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम आज पूर्ण झाल्याने तुम्हाला खूप समाधान लाभेल. आज तुम्ही जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल, परंतु त्यांचे खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचेल. धर्मपरायण व्यक्तीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मनशांती मिळवून देतील. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याच वेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. मीन राशी, आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. आपल्या कनिष्ठ मित्रासोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. धन्यवाद.